अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीवर शनिवार व रविवार असे 2 दिवस पावसाचा अंदाज असतानाच हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे राज्याच्या काही भागातही अवकाळी पावसाची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. स्वाती नक्षत्र शुक्रवारी सकाळी सुरू झाले असून परतीच्या पावसाला प्रारंभ झाला आहे. सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी 4 वाजता आणि रात्री 9 नंतर मुसळधार पाऊस झाला. सकाळी मात्र ऊन पावसाचा खेळ होता. हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार पुढील 2 दिवस सोलापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस पडला. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारनंतर शुक्रवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात 15 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 33 मिलीमीटर तर माढा तालुक्यात 24 मिलीमीटर पाऊस पडला. पंढरपूर सांगोला तालुक्यात प्रत्येकी 13 मिलीमीटर, मोहोळ तालुक्यात 16 मिलीमीटर, उत्तर तालुक्यात 11 मिलीमीटर, मंगळवेढा करमाळ्यात प्रत्येकी 10 मिलीमीटर, दक्षिण सोलापूर तालुक्यात 9 मिलीमीटर, अक्कलकोटमध्ये 8 मिलीमीटर, बार्शी तालुक्यात 7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. शुक्रवारी दुपारनंतरही सर्वत्र पाऊस पडला.